युनिट नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. ह्या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप, मीनिंग ऑफ पार्टनरशिप, त्यानंतर फीचर्स ऑफ पार्टनरशिप हे 3 कन्सेप्ट आपण पूर्ण केला आहे. ह्याच्यानंतर आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. तर कंटिन्यू करायच्या आधी तर फीचर्स ऑफ पार्टनरशिपमध्ये काही विद्यार्थ्यांना एक दोन मुद्दे आहेत किंवा दोन पॉइंट्स हे समजलेलं नाही आहे. तर आपण ते पहिल्यांदा काय असणार की डिस्कशन करून मग पुढे काय असणार की आपण पुढं जे मुद्दा आहे पार्टनरशिप डीड हा कन्सेप्ट आपण सुरू करणार आहोत. तर फीचर्समध्ये जो एक मुद्दा आहे तो आहे डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप. डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय असणार आहे की जे पार्टनर सर्व पार्टनर एकत्र येऊन जे पार्टनरशिप बिझनेस सुरू केलेले असणार आहे ते पार्टनरशिप बिझनेस बंद करणे किंवा क्लोज करणे म्हणजे काय डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतो आपण. तर पार्टनरशिप बिझनेस हा क्लोज केला जातो व बंद केला जातो. कारण काय कारण असेल की ज्यावेळी पार्टनरशिप फर्म रजिस्ट्रेशन केलं जातं, रजिस्ट्रेशन करत असताना सर्व पार्टनरने काय असणार की हा जो पार्टनरशिप बिझनेस आहे आपण ते 5 किंवा 10 वर्षासाठी आपण चालू करणार आहे. तर ह्याचा अर्थ काय असेल की आपण सुरुवातीलाच काय असणार की पार्टनरशिप बिझनेस सुरू करत असताना की हा पार्टनरशिप बिझनेस आपण किती वर्ष आपण चालवणार आहे किंवा किती वर्ष आपण चालू ठेवणार आहे याचा कालावधी जर सुरुवातीलाच ठरला असेल तर काय असेल की तेवढे कालावधी संपल्यानंतर म्हणजे 5 वर्ष किंवा 10 वर्ष संपल्यानंतर काय असणार की पार्टनरशिप बिझनेस हा क्लोज किंवा डेझिग्नेशन करावं लागतं. त्याला म्हणतो आपण काय डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतो आपण. हा एक कारण आहे. आणखी काही कारण असणार आहे की समजा सर्व पार्टनरांच्या संमतीनं व एकमताने काय असणार की तरी सुद्धा पार्टनरशिप बिझनेस क्लोज करता येतं. हा दुसरा कारण आहे. आणखी कारण आहे की समजा पार्टनरशिप फर्म मध्ये असणारे जे पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्स मध्ये समजा कोणी रिटायर झाला असेल व कोणी डेथ झाला असेल तरी सुद्धा काय असणार की पार्टनरशिप बिझनेस काय असणार की हे क्लोज केलं जातं. हा एक तिसरा कारण आहे. आणखी जो कारण आहे की जे कोणी पार्टनर्स आहेत पार्टनरशिप बिझनेस मध्ये ते समजा सर्व पार्टनर्स दिवाळीवर झाले किंवा इनसॉल्वंट झाले तरी काय असणार की पार्टनरशिप बिझनेस क्लोज करावं लागतं. तर असं काही महत्त्वाची रिझन्स आहेत व कारण आहेत त्यामुळे काय असणार की पार्टनरशिप बिझनेस क्लोज केला जातो. तर हा एक महत्त्वाचा काय असणार की फीचर्स आहे. ह्या कन्सेप्टवर तुम्हाला काल एक प्रश्न सुद्धा विचारलेला व्हॉट इज डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे याचा अर्थ काय असेल डेझिग्नेशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स टू क्लोज द पार्टनरशिप business that is called as designation of partnership firm. नेक्स्ट आहे आणखी जो फीचर्स आहे प्रिन्सिपल अँड एजंट. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे फीचर्स मध्ये. प्रिन्सिपल आणि एजंट्स म्हणजे काय असणार आहे जे पार्टनरशिप फर्म मध्ये जे पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्सचं रिलेशन. समजा जे कोणी पार्टनर्स हे पार्टनरशिप बिझनेसमध्ये असणार आहेत त्या सर्व पार्टनरांचं आउटसाइड किंवा बाहेरच्या लोकांचे रिलेशन काय असणार आहे ॲज अ प्रिन्सिपल म्हणून असणार आहे. जी प्रिन्सिपल म्हणजे काय असेल की ज्यावेळी बाहेरची लोक काय असणार की त्या पार्टनर्सला त्या पार्टनरशिप बिझनेसने बघितलं जातं तर त्या पार्टनरांचं जे हे असणार स्टेटस असेल किंवा त्या लोकांना काय असणार की ओनर म्हणून समजलं जातं. तर हे असणार आहे प्रिन्सिपल असं म्हणतो आपण. म्हणजे थोडक्यात आउटसाइड जी लोक असणार आहेत व पीपल असेल तर त्या पार्टनरला काय असणार की प्रिन्सिपल म्हणून बघितलं जातं आणि त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. एजंट म्हणजे काय असेल की एक पार्टनर इतर पार्टनरांची जे रिलेशन असेल त्याला म्हणतो आपण एजंट असं म्हणतो आपण. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पार्टनर्स आणि पार्टनर्स मध्ये जो रिलेशन असेल त्याला एजंट रिलेशन असं म्हणतो आपण. आणि जे सर्व पार्टनरांचे रिलेशन आउटसाइड लोकांची किंवा आउटसाइड पीपलची असणार आहे त्याला म्हणतो आपण काय प्रिन्सिपल असं म्हटलं जातं.
तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फीचर्स आहे. तर हे दोन फीचर्स का असणार की आपण जे लास्ट लेक्चर्स मध्ये सांगितलेलं होतं पण काही स्टुडंटना हे समजले नसल्यामुळे आपण हे इथं रिपीट केलेलं आहे. तर आता हा फीचर्स पॉइंट आपण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे पार्टनरशिप डील. पार्टनरशिप डील हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे या टॉपिक मध्ये. पार्टनरशिप डील म्हणजे काय असतं इनडायरेक्टली म्हणजे पार्टनरशिप डील मीन्स एग्रीमेंट. तर पार्टनरशिप डील म्हणजे काय असतं की जे कोणी पार्टनर्स असणार आहेत पार्टनरशिप बिझनेसमध्ये त्या सर्व पार्टनर्स एकत्र येऊन जे एक एग्रीमेंट किंवा करार होतं त्याला म्हणतो आपण काय पार्टनरशिप डील असं म्हणतो आपण. तर मला सगळ्यांनाच माहिती आहे की पार्टनरशिप बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रिक्वायरमेंट आहे तो आहे एग्रीमेंट. एग्रीमेंट म्हणजे काय असेल की जे काय पार्टनर्स असणार आहेत पार्टनरशिप बिझनेसमध्ये त्या सर्व पार्टनरने काय असणार की एकत्र येऊन एक एग्रीमेंट करावं लागतं. तर एग्रीमेंट म्हणजे काय असेल की जो पार्टनरशिप बिझनेस सुरू करणार आहे त्या पार्टनरशिप बिझनेसचे असणारे सगळे नियम असेल व त्या पार्टनर्समध्ये होणारे काही महत्त्वाचे निर्णय असेल त्या सर्व गोष्टीचं काय असणार की त्या एग्रीमेंटमध्ये काय असणार की पार्टनर्स नोंद केलं जातं. आणि हा जो एग्रीमेंट आहे हा एग्रीमेंट काय असणार की हा लीगल किंवा कायदेशीर असणार आहे. तर पार्टनरशिप डील म्हणजे काय असेल की पार्टनरशिप बिझनेस सुरू करायच्या आधी तर जे सर्व पार्टनर्स एकत्र येऊन जे एक करार किंवा एग्रीमेंट केलं जातं त्याला म्हणतो आपण काय पार्टनरशिप डील असं म्हणतो आपण. तर ह्या पार्टनरशिप डीलच्या माध्यमातून जे काय एग्रीमेंट केलं जाणार आहे त्या एग्रीमेंट्स मध्ये त्या सर्व पार्टनरनी काही महत्त्वाची काय असणार की इन्फॉर्मेशन्स किंवा महत्त्वाची माहिती काय असेल त्या बिझनेस बद्दल नोंद करणं हा हे कंपल्सरी असणार आहे. तर आता त्या पार्टनरशिप डील मध्ये किंवा पार्टनरशिप एग्रीमेंट मध्ये त्या पार्टनरशिप बिझनेस बद्दल कुठली माहिती नोंद करणार आहेत आपण ते इथं बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट कळणार असेल. पार्टनरशिप डील म्हणजे काय असेल की पार्टनरशिप बिझनेसने असणारे सर्व पार्टनरांच्या मध्ये होणारा करार किंवा एग्रीमेंटला काय म्हणतो आपण पार्टनरशिप डील असं म्हटलं जातं. पुढे आहे त्यानंतर ह्या पार्टनरशिप डील मध्ये कुठल्या प्रकारची माहिती का असणार की सर्व पार्टनरनी नोंद केलं जातं. सगळ्यात मेन काय असेल की जे पार्टनरशिप बिझनेस सुरू करणार आहे त्या पार्टनरशिप बिझनेसचं नाव काय असणार आहे आणि त्याचं ॲड्रेस किंवा पत्ता काय असणार आहे हे काय असणार की माहिती त्या एग्रीमेंट मध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्मचं नाव आणि ॲड्रेस हा महत्त्वाचा पहिला मुद्दा नोंद करायचा आहे. त्यानंतर दुसरा असेल की जे कोणी त्या पार्टनरशिप बिझनेसचे पार्टनर असणार आहेत त्या सर्व पार्टनरांची नाव नेम्स म्हणतो आपण आणि त्या सर्व पार्टनरांची ॲड्रेस हे आपण काय असणार की सेकंड पॉईंट काय असणार की आपण त्या एग्रीमेंट मध्ये नोंद करणं अतिशय महत्त्वाचे आहे. 10 पार्टनर असेल तर 10 पार्टनरांची नाव आणि त्यांचं ॲड्रेस आपण इथं नोंद करायचं आहे. त्यानंतर असेल की जे कोणी बिझनेसचे पार्टनर असणार आहेत त्या प्रत्येक पार्टनरांचं कॅपिटल किंवा भांडवल किती त्या बिझनेसमध्ये आणणार आहे त्याची माहिती सुद्धा काय असणार की त्या एग्रीमेंट मध्ये नोंद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स बाय ईच पार्टनर याची माहिती सुद्धा त्या एग्रीमेंट मध्ये नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर असेल की त्या पार्टनरशिप बिझनेस मधून काय असेल जे काय प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे त्याचं शेअरिंग रेशो काय असणार आहे ह्या रेशो बद्दल सुद्धा काय असणार की सर्व पार्टनरने त्या एग्रीमेंट मध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन रेशो किंवा नफा झालेलं व तोटा झालेलं जे काय रेशो असेल ते रेशो वाटप करायची जे रेशो असेल ते सुद्धा नोंद करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर असेल की जे काय पार्टनर्स आहेत त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये त्या प्रत्येक पार्टनरांची जबाबदारी काय असणार आहे त्याला म्हणतो आपण रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे व कुठले अधिकार असणार आहेत व काय असणार आहे कुठल्या प्रकारचा त्या बिझनेसमध्ये त्यांचा रोल असणार आहे व त्यांची लायबिलिटीज काय असणार आहे हे सर्व प्रकारची काय असणार की माहिती आपण त्या एग्रीमेंट मध्ये नोंद करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण राईट्स ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर्स हे सुद्धा आपण त्या एग्रीमेंट मध्ये नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर असेल की जे पार्टनर्स त्या पार्टनरशिप फर्ममध्ये असणार आहेत
त्यासाठी काही प्रोव्हिजन्स आपण ॲग्रीमेंट मध्ये करावं लागतं. म्हणजे एखादा पार्टनर्स नवीन येणार असेल तर म्हणतो आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर. त्यानंतर एखादा पार्टनर त्या बिझनेस मधून जाणार असेल त्याला म्हणतो आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर. त्यानंतर समजा काही कारणामुळे एखादा पार्टनरचा डेथ झाला असेल तर असं हे सर्व प्रकारची जे काय महत्त्वाचे कन्सेप्ट असणार आहेत व महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत त्यासाठी काय असेल प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी काय असणार की त्या ॲग्रीमेंट मध्ये करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन्स आहे प्रत्येक पार्टनरांचा त्या प्रत्येक कॅपिटल्स कॉन्ट्रीब्युशन वरती काही इंटरेस्ट काय असणार की ते सर्व पार्टनरांनी द्यायचं व दिलं जाणार आहे असं ॲग्रीमेंट मध्ये नोंद केलं जातं. तर ते इंटरेस्ट जे कॅपिटल वरती दिलं जाणार आहे पार्टनर्सला ती टक्केवारी किती असणार आहे त्या टक्केवारीची सुद्धा काय असणार की आपण त्या ॲग्रीमेंट मध्ये नोंद करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ही ड्रॉइंग्स म्हणजे काय असेल की जे कोणी पार्टनर्स त्या पार्टनर्स मधनं काही अमाऊंट्स पर्सनल कामासाठी घेतलं जातं त्यावर किती इंटरेस्ट लागू होणार आहे हे सुद्धा काय असणार की त्या ॲग्रीमेंट मध्ये नोंद असणार आहे. त्यानंतर की काही पार्टनर्स का असणार की त्या पार्टनरशिप बिझनेस मध्ये की त्यांनी जे केलेलं काम असेल वर्क असेल त्या कामासाठी काय असेल सॅलरीज किंवा कमिशन सुद्धा घेणार आहेत. तर त्या सॅलरीज आणि कमिशनची माहिती सुद्धा काय असणार की त्या ॲग्रीमेंट मध्ये नोंद करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर काय असेल की ज्यावेळी एखादा पार्टनरशिप बिझनेस मध्ये त्या सर्व पार्टनर्सनी काही तक्रार किंवा डिस्प्यूट्स म्हणतो आपण कॉम्प्लेक्स निर्माण होतं त्यावेळी ते सर्व कॉम्प्लेक्स किंवा डिस्प्यूट्स हे कसं आपण ॲड्रेस करणार आहोत कसं आपण सॉल्व्ह करणार आहोत हे सुद्धा काय असणार की त्या ॲग्रीमेंट मध्ये माहिती नोंद केलं जाणार आहे. त्यानंतर व आणखी काय असणार की जे सेटलमेंट आहे व जे काय तक्रार निर्माण झालेले किंवा जे काय हे काय असेल डिस्प्यूट निर्माण झाला असेल ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल हे पद्धत सुद्धा काय असणार की त्या ॲग्रीमेंट मध्ये असणार आहे. त्यानंतर आणखी कुठली जे इन्फॉर्मेशन्स त्या पार्टनरशिप बिझनेसशी संबंधित असेल तर ते सर्व इन्फॉर्मेशन काय असेल की त्या ॲग्रीमेंट मध्ये काय असणार की सर्व पार्टनरनी नोंद केलेलं असणार आहे. तर असं काय असेल की हे सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन काय असणार आहे त्या ॲग्रीमेंट मध्ये असणार आहे. त्या ॲग्रीमेंटला काय म्हणतो आपण पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. मी थोडक्यात एखादा पार्टनरशिप बिझनेस सुरू करत असताना त्या पार्टनरशिपची सर्व इन्फॉर्मेशन काय असेल हा पार्टनरशिप डीडच्या माध्यमातून काय असणार की नोंद केला जातो. आणि हा जो पार्टनरशिप डीड जो आहे हा पार्टनरशिप डीड काय असणार की हे कायदेशीर असणं गरजेचं आहे. बेकायदेशीर जर हा पार्टनरशिप डीड असेल तर तो मान्य केलं जाणार नाहीये. कारण की ज्यावेळी कोर्टात तुम्ही जाणार आहात तर कोर्टात गेल्यानंतर काय असेल की हा पार्टनरशिप डीड काय असणार की हा लीगली असेल तर काय असणार की तो कोर्टामध्ये ॲक्सेप्ट किंवा मान्य केलं जातं. अदरवाईज हे तुमचा जे पार्टनरशिप डीड असेल हा कॅन्सल केला जातो. तर अशा पद्धतीने काय असणार की हा जो पार्टनरशिप डीडचा कन्सेप्ट आहे हे सर्व विद्यार्थी काय असणार की समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या पार्टनरशिप डीडच्या कन्सेप्ट मधून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होणार आहे की पार्टनरशिप बिझनेस सुरू करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो ॲग्रीमेंट किंवा करार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि ह्या ॲग्रीमेंटलाच काय म्हणतो आपण पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं हा लेक्चर्स मध्ये आपण पार्टनरशिप डीड जो कन्सेप्ट आपण सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना असणार की हा लेक्चर्स बघितल्यानंतर काही प्रश्न तुम्हाला विचारलं जाणार आहे त्या प्रश्नाचा आन्सर सर्व विद्यार्थ्यांनी इथं ग्रुपला पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा लेक्चर्स आहे. थँक्यू व्हेरी मच.